असतील मी आज तुम्हाला आपले डिव्हिजनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 1782 डिवाइडेड बाय 3। हे आपलं एक्झाम्पल आहे। 1782 आपल्याला आपल्या अबॅकस स्क्रीनवर ऍड करून घ्यायचे आहे। आपण ऍड करून घेतलेले आहे। ओके, आता आपल्याला 3 ने या नंबरला डिव्हिजन करायचं आहे। ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 रॉड कडे जायचं आहे। तर या 2 रॉड मध्ये किती बीट आहे, तर हे 1 आणि हे 7 म्हणजे 17 बीट आहे। तर 3 च्या टेबल मध्ये 17 येतात का, तर 3 च्या टेबल मध्ये 17 येत नाही। मग काय करायचं, तर 3 पेक्षा 17 पेक्षा कुठला नंबर येतो, तर 3 5 जा 15। मग 5 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला किती 15 करायचे आहे। लेस आपण 15 केले। ओके, आता आपल्याकडे किती बीट शिल्लक आहे, तर हे 20 आणि हे 8। आता हे 2 बीट घ्यायचे। 28 डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाहीये। 28 3 च्या टेबल मध्ये येत नाही। मग काय करायचं आहे, तर 3 च्या टेबल मध्ये 28 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो, तर 27। 3 9 जा 27। मग आपल्याला 9 ऍड करायचे आहे आणि लेस 27 करायचे आहे। लेस आपण 27 केलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याकडे किती बीट शिल्लक आहे, या 2 रॉड मध्ये 12 बीट शिल्लक आहे। तर 3 च्या टेबल मध्ये 12 येतात का, तर 3 च्या टेबल मध्ये 12 येतात। डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे। 3 4 जा 12। मग 4 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 12 करायचे आहे। लेस आपण 12 केलेले आहे। हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर किती आहे आपलं 5 9 4 हे आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे। खूप इझी मेथडने मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलेला आहे। मग असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2376 डिवाइडेड बाय 8। 2376 हा नंबर आपण आपल्या अबॅकस स्क्रीनवर ऍड करून घेऊया। आपण ऍड केलेला आहे। आपल्याला 8 ने डिव्हिजन करायचं आहे। ओके, 8 चा टेबल आपल्याला डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाही, खूप बिग नंबर आहे। आपण या 2 नंबरला डिव्हिजन करून बघूया। तर हे किती आहे 20 आणि 3। 8 च्या टेबल मध्ये 23 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 23 येत नाही। मग आपण आता फर्स्ट रॉड कडे जाऊया। फर्स्ट रॉडला म्हणजे हे किती आहे 20 आहे। तर 8 च्या टेबल मध्ये 20 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 20 येत नाही। हा पण बिग नंबर झाला। मग काय करायचं, तर 20 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचं। 20 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 8 च्या टेबल मध्ये, तर 8 2 जा 16। मग 2 आपण ऍड करूया आणि 16 आपल्याला लेस करायचं आहे। 10 आपण लेस केले, पण आता 6 लेस करायला बीट अवेलेबल नाही। मग 6 चा फॉर्म्युला यूज करूया आपण। ओके, केले लेस 6 16 आपले लेस झालेले आहेत। 2 आपण ऍड केलेले आहेत। आता आपल्याकडे किती बीट शिल्लक आहे, हे 77 आपल्याला, पण 8 च्या टेबल मध्ये 77 येतात का, तर येत नाही। हा बिग नंबर आहे म्हणून आपल्याला 77 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा आहे। 77 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 8 च्या टेबल मध्ये, तर 8 9 जा 72। 9 जा 9 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 72 करायचे आहे। लेस आपण 72 केलेले आहे। आता आपल्याकडे किती बीट शिल्लक आहेत 50 आणि हे 6 56। तर 8 च्या टेबल मध्ये 56 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 56 येतात। 8 7 जा 56। 7 जा 7 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 56 करायचे आहे। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपला 297 हे आपला आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर झालं आपलं। ओके, आजची दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत। मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चर।